नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहावयास मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, ग्रामपंचायतीचे प्रभाग कोण जाहीर करतो? ग्रामपंचायतीचे प्रभाग कोण जाहीर करतो? तर ऑप्शन क्रमांक 1 तहसीलदार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, पंचायत राज व्यवस्थेत अगदी तळपातळीवर कार्यरत असणारी संस्था कोणती? पंचायत राज व्यवस्थेत अगदी तळपातळीवर कार्यरत असणारी संस्था कोणती? तर ऑप्शन क्रमांक 1 ग्रामपंचायत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, खालीलपैकी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाला मुख्य कोण? खालीलपैकी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाला मुख्य कोण? तर ऑप्शन क्रमांक 4 मुख्य कार्यकारी अधिकारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो? ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो? तर ऑप्शन क्रमांक 2 सरपंच हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 भारताच्या मुख्य भूमीस खालीलपैकी काय म्हणतात? भारताच्या मुख्य भूमीस खालीलपैकी काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 द्वीपकल्प हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 लोकसंख्येची घनता कशा प्रकारे मोजली जाते? लोकसंख्येची घनता खालीलपैकी कशा प्रकारे मोजली जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 दर चौरस किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 उत्तराखंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 गांधीजी कोणत्या गोलमेज परिषदेला हजर राहिले होते? गांधीजी कोणत्या गोलमेज परिषदेला हजर राहिले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 दुसऱ्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 चले जाव आंदोलन कोणत्या दिवशी सुरू झाले? चले जाव आंदोलन कोणत्या दिवशी सुरू झाले? तर ऑप्शन क्रमांक 2 9 ऑगस्ट 1942 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 यशवंतराव चव्हाण विकास प्रकाशन प्रबोधिनी म्हणजेच यशोदा कुठे आहे? यशवंतराव चव्हाण विकास प्रकाशन प्रबोधिनी यशोदा कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 आगा खान पॅलेस महाराष्ट्रात कुठे आहे? आगा खान पॅलेस महाराष्ट्रात कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट कुठे आहे? नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 भोसरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 भारतात क्रॉन चे रुग्ण सर्वात प्रथम कोणत्या राज्यात आढळून आले? भारतात ओमिक्रॉन चे रुग्ण सर्वात प्रथम कोणत्या राज्यात आढळून आले? तर ऑप्शन क्रमांक 3 कर्नाटक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 भारतीय रेल्वेचे उत्तर पूर्व विभाग मुख्यालय खालीलपैकी कोणते? भारतीय रेल्वेचे उत्तर पूर्व विभाग मुख्यालय खालीलपैकी कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 गोरखपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 कर्कवृत्त खालीलपैकी कोणत्या राज्यातून जात नाही? कर्कवृत्त खालीलपैकी कोणत्या राज्यातून जात नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 ओडिसा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 भारतातील पहिली कापड गिरणी कोठे सुरू झाली होती? भारतातील पहिली कापड गिरणी कोठे सुरू झाली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 राज्यसभेची एकूण सदस्य संख्या किती आहे? राज्यसभेची एकूण सदस्य संख्या किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 250 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 धनविधेयक हे सर्वात प्रथम कुठे मांडले जाते? धनविधेयक हे सर्वात प्रथम कुठे मांडले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 लोकसभा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 भारतातील पहिले उच्च न्यायालय मुंबई येथे केव्हा स्थापन झाले? भारतातील पहिले उच्च न्यायालय मुंबई येथे केव्हा स्थापन झाले? तर ऑप्शन क्रमांक 2 1862 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 महात्मा गांधी यांनी चंपारण्य येथे कोणत्या वर्षी पहिला सत्याग्रह केला? महात्मा गांधी यांनी चंपारण्य येथे कोणत्या वर्षी पहिला सत्याग्रह स्थापन केला? तर ऑप्शन क्रमांक 2 1917 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 महात्मा गांधीजीची हत्या कोणत्या साली झाली? महात्मा गांधीजीची हत्या कोणत्या साली झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1948 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 स्वराज्य पक्षाचे ध्येय काय होते? स्वराज्य पक्षाचे ध्येय काय होते? तर ऑप्शन क्रमांक 3 ब्रिटिश साम्राज्य अंतर्गत स्वराज्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी कोणता नेता जहाल गटातील नाही? खालीलपैकी कोणता नेता जहाल गटातील नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न
प्रश्न क्रमांक 24 खालीलपैकी सर्वात उत्तम विद्युतवाहक कोणते? खालीलपैकी सर्वात उत्तम विद्युतवाहक कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 चांदी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 न्यूटनचा पहिला नियम कशाशी संबंधित आहे? न्यूटनचा पहिला नियम कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 जडत्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मूलभूत हक्कांवर गदा असल्यास कोठे दाद मागता येते? मूलभूत हक्कावर गदा असल्यास कुठे दाद मागता येते? तर ऑप्शन क्रमांक 2 सर्वोच्च किंवा उच्च न्यायालय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 राज्यात आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकतो? राज्यात आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकतो? तर ऑप्शन क्रमांक 3 राज्यपाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 संसदेचे कायमस्वरूपी सभागृह कोणते? संसदेचे कायमस्वरूपी सभागृह कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 राज्यसभा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा कोण आहेत? महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 रुपाली चाकणकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 भारतीय राष्ट्रीय चिन्हाखाली कोणते वाक्य छापले आहे? भारतीय राष्ट्रीय चिन्हाखाली कोणते वाक्य छापले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सत्यमेव जयते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 खालीलपैकी कशास भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणतात? खालीलपैकी कशास भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 राज्यघटनेचा सरनामा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 भारताच्या घटनेनुसार डॅश डॅश सार्वभौम आहे? भारताच्या घटनेनुसार डॅश डॅश सार्वभौम आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भारतीय जनता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 सायरस पूनावाला यांना यावर्षी कोणता पुरस्कार मिळाला आहे? सायरस पूनावाला यांना यावर्षी कोणत्या पुरस्कार मिळाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पद्मभूषण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 नटराजन चंद्रशेखर यांना यावर्षी कोणता पुरस्कार मिळाला आहे? नटराजन चंद्रशेखर यांना यावर्षी कोणता पुरस्कार मिळाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पद्मभूषण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 डॉ. प्रभा अत्रे यावर्षी कोणता पुरस्कार मिळालेला आहे? डॉक्टर प्रभा अत्रे यांना यावर्षी कोणता पुरस्कार मिळालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पद्मविभूषण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 पहिल्या महायुद्धाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? पहिल्या महायुद्धाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 1914 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 खालीलपैकी कोणता पचन संस्थेचा भाग नाही? खालीलपैकी कोणता पचन संस्थेचा भाग नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 फुफ्फुस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 खालीलपैकी कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात? खालीलपैकी कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात? तर ऑप्शन क्रमांक 2 पांढऱ्या पेशा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 पोलिओ या रोगामुळे शरीराच्या कोणत्या भागास इजा होते? पोलिओ या रोगामुळे शरीराच्या कोणत्या भागास इजा होते? तर ऑप्शन क्रमांक 3 मज्जासंस्था हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 खालीलपैकी कोणता रोग संसर्ग रोग नाही? खालीलपैकी कोणता रोग संसर्गजन्य रोग नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 मधुमेह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 महर्षी धोंडोकेश कर्वे यांच्या आत्मचरित्राचे नाव काय? महर्षी धोंडोकेश कर्वे यांच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 आत्मवृत्त हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 संत तुकाराम महाराज यांची जन्मभूमी कोणती? संत तुकाराम महाराज यांची जन्मभूमी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 देहू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 संत ज्ञानेश्वराचे समाधीस्थळ कुठे आहे? संत ज्ञानेश्वराचे समाधीस्थळ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 आळंदी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 भारूड हा रचना प्रकार कोणी रूढ केला? भारूड हा रचना प्रकार कोणी रूढ केला? तर ऑप्शन क्रमांक 3 संत एकनाथ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 रेड क्रॉस या संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? रेड क्रॉस या संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 जिनिव्हा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 भारताचा भूसीमा किती देशांना भेटतात? भारताच्या भूसीमा किती देशांना भेटतात? तर ऑप्शन क्रमांक 3 7 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 कोरोना लसीचा चौथा डोस आपल्या नागरिकांना देणारा देश कोणता आहे? कोरोना लसीचा चौथा डोस आपल्या नागरिकांना देणारा देश कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4
इस्रायल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा, मुंबईमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी निर्भया हेल्पलाईन क्रमांक कोणता आहे? मुंबईमध्ये मुलींच्या सुरक्षेसाठी निर्भया हेल्पलाईन क्रमांक कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 103 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा, सेवाग्राम हे कोणत्या जिल्ह्यात आहे? सेवाग्राम हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 वर्धा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा, खालीलपैकी कोणता औष्णिक विद्युत प्रकल्प नाही? खालीलपैकी कोणता औष्णिक विद्युत प्रकल्प नाही? तर क्रमांक 2 काटोल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पहिला, आशियाई विकास बँकेचे मुख्यालय कोणत्या देशात आहे? आशियाई विकास बँकेचे मुख्यालय कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 फिलिपाईन्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, मनाचे श्लोक व दासबोध हे ग्रंथ कोणी लिहिले? मनाचे श्लोक व दासबोध हे ग्रंथ कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 3 समर्थ रामदास हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, महाराष्ट्रात मुंबईनंतर कोणत्या शहराची लोकसंख्या सर्वात जास्त आहे? महाराष्ट्रात मुंबईनंतर कोणत्या शहराची लोकसंख्या सर्वात जास्त आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, खालीलपैकी डॅश डॅश या मार्गाने सरकाराला सर्वाधिक उत्पन्न मिळते? खालीलपैकी डॅश डॅश या मार्गाने सरकाराला सर्वाधिक उत्पन्न मिळते? तर ऑप्शन क्रमांक 2 कर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5वा, भारतीय हवामानशास्त्र विभागाचे मुख्यालय कुठे आहे? भारतीय हवामानशास्त्र विभागाचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6वा, सिंधू नदी पाणी वाटप करार कोणत्या 2 देशांदरम्यान झाला? सिंधू नदी पाणी वाटप करार कोणत्या 2 देशांदरम्यान झाला? तर ऑप्शन क्रमांक 3 भारत व पाकिस्तान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7वा, भारताने सर्वप्रथम अणुचाचणी कोणत्या साली केली? भारताने सर्वात प्रथम अणुचाचणी कोणत्या साली केली? तर ऑप्शन क्रमांक 1 1974 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8वा, खेत्री येथील तांब्याच्या खाणी कोणत्या राज्यात आहेत? खेत्री येथील तांब्याच्या खाणी कोणत्या राज्यात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 राजस्थान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9वा, सन 1857च्या उठावातील पहिला हुतात्मा म्हणून कोण ओळखले जातात? सन 1857च्या उठावातील पहिला हुतात्मा म्हणून कोण ओळखले जातात? तर ऑप्शन क्रमांक 3 मंगल पांडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10वा, भारताच्या आर्थिक नियोजनाचे खालीलपैकी कोणते उद्दिष्ट नाही? भारताच्या आर्थिक नियोजनाचे खालीलपैकी कोणते उद्दिष्ट नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 लोकसंख्या वाढ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11वा, पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो? पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 निफे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12वा, राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 28 फेब्रुवारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13वा, स्टेट बँक ऑफ इंडिया कोणत्या वर्षी अस्तित्वात आली? स्टेट बँक ऑफ इंडिया कोणत्या वर्षी अस्तित्वात आली? तर ऑप्शन क्रमांक 3 1955 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14वा, नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष कोण होते? नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 अरविंद पानगाडिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15वा, सांस्कृतिक कवींचा जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? सांस्कृतिक कवींचा जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 नांदेड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16वा, जालना हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? जालना हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कुंडलिका नदी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17वा, देशात सर्वात प्रथम राष्ट्रपती राजवट लागू झालेला राज्य कोणते? देशात सर्वात प्रथम राष्ट्रपती राजवट लागू झालेले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 पंजाब हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18वा, संघयाचे नाव प्रदेश यासंबंधी संविधानिक तरतूद कोणती आहे? संघयाचे नाव प्रदेश यासंबंधी संविधानिक तरतूद कोणती? तर ऑप्शन क्रमांक 1 कलम 1 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19वा, भारतात एकूण किती किमीचा समुद्र किनारा लागून आहे? भारताला एकूण किती किमीचा समुद्र किनारा लागून आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 7517 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20वा, सामाजिक क्रांतीचे जनक कोण होते? सामाजिक क्रांतीचे जनक कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 4 महात्मा ज्योतिबा फुले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21वा, समर्थ रामदास स्वामी यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला? समर्थ रामस्वामी
त्यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 जालना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 सन 1958 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 महाराष्ट्र ग्रामीण ते ग्रामीण स्थलांतर आढळून येते कारण डॅश डॅश. महाराष्ट्र ग्रामीण ते ग्रामीण स्थलांतर आढळून येते कारण डॅश डॅश. तर ऑप्शन क्रमांक 3 साखर कारखान्याचा विकास हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 भारतात स्थापन झालेली पहिली नगर परिषद कोणती होती? भारतात स्थापन झालेली पहिली नगर परिषद कोणती होती? तर ऑप्शन क्रमांक 3 मद्रास हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 क्रिकेटची जन्मभूमी म्हणून कोणत्या देशाला ओळखले जाते? क्रिकेटची जन्मभूमी म्हणून कोणत्या देशाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 इंग्लंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 शासकीय जमिनीवर झालेली अतिक्रमणे तहसीलदारास डॅश डॅश हा कळवतो. शासकीय जमिनीवर झालेली अतिक्रमणे तहसीलदारास डॅश डॅश हा कळवितो. तर ऑप्शन क्रमांक 2 तलाठी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे? भारतातील कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कोरोमंडल किनारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 कैमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगात आहेत? कैमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 विंध्यरांगा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ कुठे आहे? महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 नाथसागर हे धरण कुठे आहे? नाथसागर हे कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पैठण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन कुठे भरते? महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन कुठे भरते? तर ऑप्शन क्रमांक 4 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 सोडियम बायकार्बोनेटला कोणत्या नावाने ओळखले जाते? सोडियम बायकार्बोनेटला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 खाण्याचा सोडा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 इसवी सन 1930च्या मिठाचा सत्याग्रह स्त्रियांचे नेतृत्व कोणी केले? इसवी सन 1930च्या मिठाच्या सत्याग्रहाचे स्त्रियांचे नेतृत्व कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक 3 अवंतिकाबाई गोखले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 स्वातंत्र्यपूर्व काळात कोणता दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात आला? स्वातंत्र्यपूर्व काळात कोणता दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 26 जानेवारी 1930 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 निलगिरी पर्वत कोणत्या राज्यात आहे? निलगिरी पर्वत कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ओडिसा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 द थर्ड पिलर या पुस्तकाचे लेखक कोण? द थर्ड पिलर या पुस्तकाचे लेखक कोण? तर ऑप्शन क्रमांक 4 रघुराम राजन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 साखर उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक लागतो? साखर उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक लागतो? तर ऑप्शन क्रमांक 2 दुसरा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 भारतीय मसुदा समिती म्हणून काम कोण पाहत होते? भारतीय मसुदा समिती सदस्य म्हणून काम कोण पाहत होते? तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 राष्ट्रीय कांदा लसूण संशोधन केंद्र कुठे आहे? राष्ट्रीय कांदा लसूण संशोधन केंद्र कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राजगुरुनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 पुढीलपैकी कोणते वाण भारतातील व्यावसायिक पीक आहे? पुढीलपैकी कोणते वाण भारतातील व्यावसायिक पीक आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 मेडिसिन लाईन कोणत्या देशाशी संबंधित आहे? मेडिसिन लाईन कोणत्या देशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कॅनडा आणि युनायटेड स्टेट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 सातपुडा पर्वतरांग खालीलपैकी डॅश डॅश या राज्यात पसरलेली आहे? सातपुडा पर्वतरांग खालीलपैकी डॅश डॅश या राज्यात पसरलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 पंचायत राज व्यवस्थेशी संबंधित घटना दुरुस्ती कोणती? पंचायत व्यवस्थेशी संबंधित घटना दुरुस्ती कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 73 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 ॲल्युमिनियम कोणत्या खनिजांपासून मिळते? ॲल्युमिनियम कोणत्या खनिजांपासून मिळते? तर ऑप्शन क्रमांक 1 बॉक्साईड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न 45
5 मार्च 1948 रोजी डॅश डॅश यांची भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक झाली. 5 मार्च 1948 रोजी डॅश डॅश यांची भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक झाली. तर ऑप्शन क्रमांक 3 सी राजगोपालचारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 गांधी आरेविन कराराने डॅश डॅशला स्थगिती देण्यात आली. गांधी आरेविन कराराने डॅश डॅशला स्थगिती देण्यात आली. तर ऑप्शन क्रमांक 4 सविनय कायदेभंग चळवळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 डॅश डॅश हे भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे संस्थापक सदस्य होते. डॅश डॅश हे भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे संस्थापक सदस्य होते. तर ऑप्शन क्रमांक 1 एम रॉय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 भारतीय संविधान निर्मितीच्या घटना समितीची एकूण डॅश डॅश अधिवेशने झाली होती. भारतीय संविधान निर्मितीच्या घटना समितीची एकूण डॅश डॅश अधिवेशने झाली होती. तर ऑप्शन क्रमांक 2 11 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 ग्रामपंचायतच्या सरपंचचा कालावधी किती वर्षाचा असतो. ग्रामपंचायतचा सरपंचचा कालावधी किती वर्षाचा असतो. तर ऑप्शन क्रमांक 3 5 वर्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 दुर्गापूर लोहपोलाद प्रकल्प कोणत्या राज्यात आहे. दुर्गापूर लोहपोलाद प्रकल्प कोणत्या राज्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 पश्चिम बंगाल हे आपले करेक्ट आन्सर होईल.